रिक्वेस्ट आहे. साउंड बॉक्सच्या समोर जे आहेत प्रेक्षक त्यांनी सुद्धा त्यांना जरा कदाचित बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए एक छोटे से गांव से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी, जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद ऑन द राइज खेला है. बहुत ही खूबसूरत ये शॉट, फ्लैट एंड फ्यूरियस सिक्सर. आणि या गोलंदाजांनी जर का विकेटची हॅट्रिक घेतली तर संतोष कवळे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. नौखार, जी हाँ, राइट आर्म राउंड विकेट आए, लेग स्टंप पर गेंद थी, बहुत ही खूबसूरती के साथ उसे उछाल कर खेला है. बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद. 4 रन. हेही पाहावं लागेल. टप्पा पडला, मोठा स्ट्रोक खेळला, रडार मध्ये येणारा चेंडू, लांब लचक सणसणीत षटकार. सिद्धांत पुड़ेकर स्ट्राइकिंग गेंद पर थे. जैसे ही गेंद उनके स्लॉट में उसे पहुंचा दिया है पार्किंग प्लॉट में. 6 गेंदों का सामना किया है. दिगंबर पाहायला मिळतील. यावेळेला दिगंबर यांच्या बॅट मधून सुद्धा मोठा स्ट्रोक आलाय. लॉंग ऑन लाईक स्ट्रॉंग, लांबच लांब, तरीची हवा भरणारा हा षटकार. पण शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला शोधून काढलाय. एक सुंदर झेल आणि त्याच वेळेला पहिली विकेट. महत्वाच्या क्षणी मोठा धक्का. दिगंबर बाद. 30 रन जोड़ते हो. ओहो, यहां पे क्या हुआ? फिर से एक बार बिंदी गेंद और 1 रन लेने की नाकाम कोशिश और अपना कीमती विकेट यहां पे गंवाना पड़ा. सिद्धू जाएंगे मैदान से बाहर. मंथन डाके यावेळीचा फटका चांगला खेळला. आत्मविश्वास बरा स्ट्रोक. याआधी विकेट गमावली होती साथीदाराची. होय, या गोष्टीसाठी हा क्लास माझ्याकडे आहे हेच सांगत असताना सिद्धांतच्या बॅट मधून चौकार. खेला है लॉन्ग ऑफ की दिशा में, सीधा फील्डर के हाथों में खेल गए और एक बहुत ही बड़ा झटका. सिद्धांत पुड़ेकर बैक टू द पवेलियन. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यावेळीचा बॉल फटका फसलाय. टिपला झेल. संपला मंथन डाकीचा खेळ. इथून पुढे बसेल की नाही. बॅटिंग करत असताना आनंद गुंजळी फाउंडेशन खानाव टीमच्या धाव संख्येला मिळे 36 या आकड्यावरती चौथा धक्का. समोरचा बॉल फटका तर खेळला. बॅटच्या टोला लागलाय. अजून एक विकेट. एका मागोमाग दुसरा आणि टीमला अद्यापचा 5वा धक्का. 36 या आकड्यावरती 5वा फलंदाज मैदानाच्या बाहेर. वरना इस दुनिया में एक नाम के हजारों इंसान है, यहां पे अपनी पहचान बनाई है.
प्रणय टेंगड़े ने किया है मेडन ओवर। अंतिम ओवर, 5वां ओवर, स्लॉग ओवर, जहां पे बड़े स्ट्रोक आने की उम्मीद होती है, उसी ओवर चेंडू विजय घाणेकर यांच्या बॅट मधून घणाघाती हल्ला केला जातोय. ओव्हर द लॉंग ऑन या चेंडूला ठोकलं जात आहे सीमा रेषेच्या पार. येणं खूप गरजेचं आहे, किंबहुना असे चेंडू टाकणं खूप गरजेचं आहे. परंतु तुम्ही जर या चुका कराल ना तर मग देव तारी आणि त्याला कोडमारी असं सुद्धा म्हटलं जाईल. या वेळचा चेंडू चाललाय सरळ लॉंग स्टॉप रिजन वरती, येतोय हा खणखणीत चौकार. नहीं 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 नहीं, इस तरह की फील्डिंग नहीं कर सकते। जी हां, फिर से एक बार जोरदार प्रहार। इस खिलाड़ी में बहुत जान है। हालांकि ये शॉट खेलते हुए देखिए कि तर गोलंदाजाची दिशा आणि दशा सुद्धा बिघडवतोय. या वेळचा स्ट्रोक आपण जर पाहिला तर पुनश्च एकदा डीप मध्ये खेळलाय. प्रोटेक्शन नाहीये, करायचं आहे ना ते मात्र गोलंदाजांनाच. या वेळचा फटका पुनश्च एकदा ठोकलाय सरळ ओव्हर द बॉलर हेड, सीमारेषेच्या बाहेर येतोय हा दर्जेदार, दिमागदार, झन्नाटेदार आणि असरदार फटका. षटकार. जब बल्लेबाजी करता है ना सुयश, तो ऐसा लगता है छक्का लगाना कितना आसान है, क्योंकि वो ताकत लगाते ही नहीं है। क्या कमाल का टाइमिंग है, क्या शानदार ये आईसाइट है। कमाल का ये बल्लेबाज है, तकदीर भी साथ लेके आया है। यो उड़ाया, इस मर्तबा लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 6 रन। सन्मान्य प्रदीप देसाई साहेब यांच्याकडून पहिली इनिंग जी झाली होती